हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे भावाचा उपवास म्हणून मी फॉर अ चेंज साडी वेअर केलेली होती. त्यानंतर आई, ताई आणि मी आम्ही तिघींनी मिळून मस्त असा चहा घेतला. त्यानंतर भावाच्या उपवासा दिवशी नेहमी चण्याची म्हणजे हरभऱ्याची भाजी आणि धपाटे बनवले जातात. लहान असल्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आम्ही आज नाचणीचं पीठ जरा जास्त शिल्लक राहिलं आहे म्हणून ते घातलेलं होतं, त्यामुळे रंग असा आला. पण खायला एकदम हेल्दी आणि टेस्टी झालेले होते. सोबत चण्याची भाजी देखील रेडी झालेली होती. आणि भावाच्या उपवासा दिवशी भावाच्या रक्षणासाठी हा धागा बांधला जातो गळ्यात. मी आज या सगळ्या गोष्टी करताना एकदम लहानपणीची आठवण झाली. आम्ही सगळ्याच जणी लहान असताना एकदम ह्या धागा वगैरे गळ्यात बांधायचो आणि नागपंचमीला झोके वगैरे बांधले जायचे आणि पूर्ण 3 ते 4 दिवस आम्ही त्या झोक्यावरतीच बसलेलो असायचो दिवसभर. त्या सगळ्याच गोष्टींना आज उजाळा भेटला. तर मस्त असे मी आमच्या सगळ्यांसाठी मी, ताई, आई आणि आमच्या 2 मुली आणि 2 नागोबा असे धागे बनवून घेतले. त्यानंतर देवासाठी नैवेद्य तयार केला. सोबतच शिरा देखील बनवलेला होता गोडाचं म्हणून. आईने सगळी पूजा करून घेतलेली होती. मग मी, ताईने हळदी कुंकू लावून घेतलं, आरती केली. आणि आज मेन नैवेद्य म्हणजे दूध आणि तूप इथं घेतले आणि मेन म्हणजे लाह्या वाहिल्या जातात नागोबाला, त्या देखील वाहून घेतल्या. छान मनोभावे देवाची पूजा करून घेतली आणि जो धागा तयार केलेला होता तो आम्ही सगळ्यांनी गळ्यात बांधून घेतला. तर आता बाहेरच्या मोठ्या गॅसवरती काय करतोय हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर स्टे ट्यून.